नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSC स्टेनोग्राफर क्वेश्चन पेपर 2018 मध्ये जो मराठी पदासाठी पेपर झाला होता, या पेपरमधील मराठी व्याकरणाच्या संदर्भाने जे 50 प्रश्न आले होते, या 50 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। हा जो पेपर आहे, हा पेपर ये सेट पेपर आहे, त्यामुळे तुमच्याकडे जे काही ओड पेपर असतील त्या संदर्भाने तुम्ही चेक करून उत्तरा तुमची चेक करायची आहेत। आपल्याला पूर्ण जो पेपर आहे तो 100 गुणांचा असतो, ज्यामध्ये ॲज ॲन ॲव्हरेज मराठीचे 50 ते 55 या पेपरमध्ये 50 प्रश्न विचारलेले आहेत। आणि मग बुद्धिमापन चाचणीचा आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू 2018चा, ज्याची आपण विश्लेषणात्मक चर्चा नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता आपण लगेच सराव प्रश्न बघूयात। प्रश्न आहे, काही वाक्प्रचार व त्याचा अर्थ दिलेला आहे, त्या आधारे योग्य जोड्या लावायच्या आहेत। तर ओनामा, अर्धचंद्र, इतिश्री आणि उजेड पडणे। बघा, वाक्प्रचार आला तर आपला एक फायदा आहे की आपल्याला किमान 2 जरी वाक्प्रचार येत आहे। जसं ओनामा म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रारंभ करणे, ओनामा म्हणजे प्रारंभ करणे, आणि याच्यामधला पाठ असणारा वाक्प्रचार म्हणजे इतिश्री म्हणजे शेवट करणे। मग आता लगेच आपलं यावरच उत्तर आपल्याला काढता येईल, म्हणजे एचा 4। मग असं एकच पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 आला आपल्याला उत्तर। मग आपल्याला बाकीचे कळून जातात की अर्धचंद्र म्हणजे गचांडी देणे आणि उजेड पडणे म्हणजे मोठे काम करणे, म्हणजे एकचं उत्तर 4 असं पण आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण तर्क लावू शकतो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणत्या शब्दांना संस्कृतमधील उपसर्ग आहेत? पर्याय दिलेत, अजान, अडाणी, अनोळखी, दररोज, दरसाल, दरमजल, अत्यंत, अतिरेक, अतिप्रसंग, अवजड, अवघड, अवदसा। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अत्यंत, अतिरेक, अतिप्रसंग। यामधील अति जो उपसर्ग आहे हा संस्कृतमधील उपसर्ग आहे। एकतर आपल्याला हे माहीत पाहिजे किंवा इतर पर्याय जसं अजान, अडाणी, अनोळखी हा मराठी उपसर्ग आहे, अ आणि अन, कारण अजान, अडाणी अ उपसर्गापासून बनलेत आणि अनोळखी अन उपसर्गापासून बनलाय। दररोज, दरसाल, दरमजल हे फारसी व अरबी उपसर्ग आहेत, म्हणजे दरसाल, दरमजल। आपण खाली विशेष माहितीसाठी या टेबलमध्ये तुम्हाला 4ही पर्यायाचं विश्लेषण करून दाखवलेलं आहे, त्यामुळं आपल्याला जास्त अडचण येणार नाही। चौथा जो आहे अवजड, अवघड आणि अवदसा, तर याच्यामध्ये अव हा उपसर्ग लागला आणि तो उपसर्ग आहे मराठी। इथे विचारलं होतं संस्कृतमधील, तर तो अति हा म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पुढील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा। प्रेम केले की कविता सुचते, आणि की खाली अंडरलाईन आहे। तर मग आता परिणामबोधक, संकेतदर्शक, उद्देशदर्शक आणि विकल्पबोधक आपल्याला वाचलं कीच असं लक्षात येते की हे संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय असायला पाहिजे, कारण प्रेम केले की कविता सुचते आपल्याला याच्यातून संकेत समजतो। साधारणपणे याच्यामध्ये परिणाम नाही, उद्देश पण याच्यामध्ये लक्षात येत नाही, आणि विकल्प तर नाहीच नाही, कारण विकल्पामध्ये किंवा, अथवा वगैरे असे शब्द येतात। त्याच्यामुळं आपल्याला अव्यय हा जो उभयान्वयी अव्यय हा जो टॉपिक आहे हा जास्त अंडरस्टँडिंग बेसवर आहे, आपल्याला तो वाचून आणि समजून घेऊनच तो लवकर कळेल। त्यानंतर नेक्स्ट बघा, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उत्कर्षचा विरुद्धार्थी शब्द आहे अपकर्ष, उत्कर्षच्या विरुद्ध अपकर्ष। बाकीचे पर्याय, चांगला त्याच्या विरुद्ध वाईट होईल, अपहार म्हणजे चोरी करणे होईल, त्याचा काही विरुद्धार्थी असावाच असं काही नाही। अपकीर्तीच्या विरुद्धार्थी होईल कीर्ती, कीर्ती अपकीर्ती, चांगला वाईट, तसं अपकर्ष उत्कर्ष, अशा पद्धतीनं। म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे।
त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराच्या संदर्भातील जोडी चुकीची आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. चुकीचा वाक्प्रचार बघा, पाणी पडणे म्हणजे उत्साहभंग होणे, हे तर बरोबर आहे. आपण म्हणतो ना, चांगल्या चाललेल्या कामामध्ये पाणी पडलं म्हणजे त्याचा उत्साहभंग झाला, त्या जो कोणी असेल ते, म्हणजे हे बरोबर आहे. पाणी पाजणे म्हणजे तहान शमविणे. आता बघा, वाक्प्रचारचा सरळ सरळ अर्थ कधीच नसतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे, जे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण आपल्याला चुकीचं विचारलं ना, मग इथे काय झालं, पर्याय 2च चुकीचा आहे. कारण पाणी पाजणे याचा अर्थ होतो पराभव करणे. इतिहासामध्ये आपण हा वाक्प्रचार बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. पाणी पाजणे म्हणजे तहान शमविणे नाही, तो सरळ अर्थ वाक्प्रचाराचा मुळात होतच नसतो, म्हणून हे चुकीचं आहे. कारण पर्याय 3 मध्ये जर तुम्ही गेला, पाया घालणे म्हणजे प्रारंभ करणे, पायमल्ली करणे म्हणजे धुडकावणे, म्हणजे पर्याय 1, पर्याय 3 आणि पर्याय 4 हे बरोबर आहेत. पर्याय 2 हे चुकीचं आहे, म्हणून तेच आपलं उत्तर आहे. कारण आपल्याला विचारले चुकीचा वाक्प्रचार, म्हणून 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, कोणत्या क्रियापदातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीची जाणीव होते. साधारणपणे आपण तयारी करतो तर आपल्याला हे माहीतच आहे, कर्तव्य, शक्यता, योग्यता असं म्हणलं की ते विद्यार्थी असतं. बरोबर आहे, विद्यार्थी असतं. बाकीचे जर पर्याय आपण बघितलं, संकेतार्थीमध्ये काय असतं, संकेतार्थीमध्ये काय असतं, अमुक केले असते तर अमुक झाले असते, म्हणजे अट किंवा संकेत असतो, याचा बोध होतो आपल्याला. म्हणजे आणि स्वार्थीमध्ये वाक्याच्या किंवा म्हणजे क्रियापदा स्वरूपावरून आपल्याला काळाचा बोध होतो. म्हणजे याच्यात काहीच नाही, स्वार्थीमध्ये आपल्याला फक्त त्या क्रियापदाचा काळ समजतो. आणि जे आज्ञार्थी आहे, या आज्ञार्थीमध्ये आपल्याला माहिती आहे की आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना इत्यादीचा बोध होतो. इथं तुम्हाला कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा म्हटले तर आपण उत्तर लिहिणं अपेक्षित आहे विद्यार्थी. पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणती ते ओळखा. पुढे, नंतर, वर, अधिनिमित्त, साठी, च, ही, ना, सुद्धा, आतून, पासून आणि मधून. तर शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत च, ही, ना आणि सुद्धा, म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता शुद्ध शब्दी अव्यय म्हणजे काय, आपण लिहिलेलं आहे इथं बघा. अव्यय म्हणजे काय की शब्दाला जोडून येताना मागील शब्दाची सामान्य रूपे होत नाहीत, तर मागील शब्दाच्या अर्थास विशेष जोर येतो. जसं सुद्धा, च, ही, ना, पण, मात्र, देखील, फक्त, केवळ ही काय आहेत, शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. आता आपल्याला एवढं समजून घ्यायचं की त्याचं सामान्य रूप नाही झालं पाहिजे. जसं शिक्षकच विद्यार्थी घडवतात, मग आता इथं च हे शब्दयोगी अव्यय लागलं, मात्र मग शिक्षकाचं शिक्षका म्हणजे सामान्य रूप झालं का, नाही झालं, म्हणून हे शब्दयोगी म्हणजे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, मग आता तुम्हाला जर हे माहीत नसतं पण बाकीचे जर माहीत असते तरी तुम्ही उत्तर काढू शकले असते. जसं बघा, पुढे, नंतर, वर. आता पुढे, नंतर, वर, पुढे आणि नंतर ही कालवाचक आहेत आणि वर हे स्थलवाचक आहे. अर्थी, निमित्त, साठी, मग अर्थ, निमित्त, साठी हे हेतुवाचक आहेत. आणि आतून, पासून, मधून हे कालवाचकाचा जो उपप्रकार आहे गतिवाचक, म्हणजे हे गतिवाचक आहेत. तरीही तुम्हाला जर माहीत नसतं शुद्ध शब्दयोगी, तरीही तुम्ही 1, 2, 4 हे वेगळे येतं आणि मग हाच तुम्हाला माहीत नसणारा आपण उत्तर काढू शकलो असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, जगन्नाथ या शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा. जग प्लस नाथ, जग प्लस नाथ, जगन प्लस नाथ, जगत प्लस नाथ. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. अनुनासिक संधी आहे, त्याबद्दल आपण विशेष माहिती दिलेली आहे. या स्क्रीन तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं मराठी स्टडी किंवा OSC स्टडी पॉईंट, याला तुम्हाला याचा इमेज मिळून जाईल. आणि ते कसं बनलं आहे बघा, जगत प्लस नाथ म्हणजे त प्लस न, म्हणजे तचा न झाला म्हणून ते डबल न असं आलेलं आहे. ते आपल्याला कळलं पाहिजे, म्हणजे मूळ जगन्नाथ शब्दामध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणता शब्द
अरबीतून मराठीत रूढ झाला? अत्तर, अब्रू, अक्का, अर्ज. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अर्ज हा शब्द अरबीतून मराठीत रूढ झालेला आहे. कारण आपण जर बाकीचे शब्द पाहिले, अत्तर तर फारशी आहे, त्यानंतर अब्रू हा सुद्धा फारशी आहे आणि अक्का हा कानडी आहे, हे पण आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नमस्कार या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? नमस्कारला समानार्थी शब्द आहे प्रणिपात, पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण कोदंड याचा अर्थ होतो धनुष्य, असुर त्याला आपण काय राक्षस म्हणू, आणि निर्मिक त्याला आपण देव किंवा निर्माता. जसं तुम्ही इतिहासमध्ये शिकलात की देवालाच महात्मा फुले यांनी निर्मिक असं संबोधलेलं आहे, त्यावरून पण तुम्ही अर्थ काढू शकले असते. त्यानंतर नेक्स्ट बघा, तुला जसे वाटेल तसे वाग या वाक्यातील तुला जसे वाटेल हे क्रियाविशेषण वाक्य कोणत्या क्रियाविशेषणाचे कार्य करते? रीतिदर्शक, स्थलदर्शक, उद्देशदर्शक, संकेतदर्शक. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे रीतिदर्शक. आता रीतिदर्शक विशेषण जे आहे त्याच्यामध्ये नेमकं काय असतं की ही अव्यय क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते ते दाखवतात आपल्याला. आणि मग तुम्ही जर वाक्याचा अर्थ समजून घेतला की बुवा तुला जसं वाटेल तसं वाग, म्हणजे एक प्रकारची त्याला रीत सांगितली तुला जसं वागायची तसं, म्हणून तुम्ही अर्थानुसार हे उत्तर घेणं अपेक्षित होतं. कारण याच्यामध्ये कुठं स्थलाचा बोध होत नाही, म्हणजे पर्याय 2 येणार नाही, उद्देश पण काही दिसत नाही, आणि संकेत हे तर म्हणजे क्रियाविशेषण अव्यय किंवा क्रियाविशेषणाचा हा काही प्रकार नसतो, हे उभयानवी अव्ययाचा प्रकार आहे संकेतदर्शक, म्हणून 4 तर काही संबंधच येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा, सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कुलक्षणी, कुरूपक्षणी, सुंदर आणि मोहक. तर सुलक्षणीचा विरुद्ध अर्थी शब्द येईल कुलक्षणी, पर्याय 1. कारण कुरूपक्षणी याला आता कुरूपचा म्हणू शकतो आपण, कुरूपचा होईल सुंदर किंवा मोहक असंही म्हणू शकतो. मग मोहकचा विरुद्ध म्हणाला तर घाणेरडा असं वेगवेगळे येतील आपल्याला, पण सुलक्षणीच्या विरुद्ध कुलक्षणी असा. तुम्ही फक्त 2 मध्ये कन्फ्यूज झाले असते, 3 मध्ये आणि 4 मध्ये काही कन्फ्युजन नव्हतं. सुलक्षणीच्या विरुद्ध कुलक्षणी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघा, अभंग पुस्तक वाचतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता आपल्याला माहीत आहे की प्रयोग ओळखायचं म्हणलं तर आपल्याला काय करावं लागेल, अगोदर कर्म आणि कर्ता हे ओळखावं लागतील वाक्यातील. मग आपलं ठरल्याप्रमाणे आपण प्रश्न विचारूया की क्रियापदाला जर आपण नारा नारी असा प्रश्न जर विचारला तर मग बघा आपण विचारू की वाचणारा कोण, वाचणारा कोण. मग बघा आता अभंग पुस्तक वाचतो म्हणजे वाचणारा कोण झाला, अभंग झाला. मग अभंग काय झाला आपला, कर्ता झाला. ठीक आहे. त्यानंतर मग आपण दुसरा प्रश्न विचारतो नेहमीप्रमाणे, न्याची क्रिया कोणावर झाली, तर ती झाली पुस्तकावर, म्हणजे पुस्तक झालं आपलं कर्म. मग आता पहिलं हे चेक करून बघा, कर्ता बदलून बघू आपण. समजा आपण इथं अभंग हा पुल्लिंगी, आपण स्त्रीलिंगी घेऊ. गीता पुस्तक वाचते म्हणजे क्रियापदाचं बदललं, वाचते झालं वाचतो. अभंग पुस्तक वाचतो, मात्र आपण जर गीता घेतली, गीता पुस्तक वाचते म्हणजे काय, क्रियापद बदललं. याचा अर्थ क्रियापद जे आहे हे कर्त्यानुसार बदलतं, म्हणून हा प्रयोग कोणता आहे, कर्तरी प्रयोग. बाकी चेक करायची गरजच नाही आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते उदाहरण विसर्ग संधीचे उदाहरण नाही. आता आपण जर मोरा वाळंबे सरांच्या बुकमध्ये जर बघितलं तर हे 4ही जे तुम्हाला उदाहरणं दिली आहेत म्हणजे 4 आणि 4 8 ही सर्व विसर्ग संधीचीच उदाहरणं आहेत. तरी पण आयोगानं आपल्याला पर्याय क्रमांक 4 असं उत्तर दिले. पण तुम्ही जर प्रॉपर हे जर शोधलं तर सर्वच विसर्ग संधीची उदाहरणं आहेत. मग थोडासा एक प्रश्न कन्फ्यूज, मात्र आयोगाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर नेक्स्ट,
शाब्बास हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? शब्दयोगी, उभयान्वयी, केवल प्रयोगी, यापैकी एकही नाही. आता शाब्बास, तर आपल्याला माहिती आहे की शाब्बास म्हणलं कीच मनात आलेल्या काहीतरी भावना आहे की जी उद्गारावाटे बाहेर पडली आहे. शाब्बास म्हणले की म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याबद्दल आपल्याला काहीतरी बोलायचं असतं तो शब्द बाहेर पडतो. म्हणजे हे काय आहे, याला आपण म्हणतो तो केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण शब्दयोगीमध्ये काय असतं, शब्दयोगी म्हणजे काय, शब्दाला जोडून येत असतात शब्दयोगी. आणि उभयान्वयी 2 वाक्ये किंवा 2 शब्द जोडतात उभयान्वयी अव्यय. आणि पर्याय 4चा विषय नाही. म्हणजे शाब्बास हे कोणत्या प्रकारचे अव्यय, तर ते केवल प्रयोगी अव्यय आहे. मग आता केवल प्रयोगी अव्ययाच्या उपप्रकारामध्ये जर आपण बघितलं शाब्बास, तर प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय, जसं वाह वाह, भारी, छान, फक्कड असे. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढीलपैकी देशी शब्द ओळखा. फणस, दादर, लुगडे, कामगार. तर देशी शब्द आहे लुगडे, कारण दादर गुजराती आहे म्हणजे तो होणारच नाही गुजराती असल्यामुळं. त्यानंतर फणस, फणस पोर्तुगीज आहे, फणस पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. आणि कामगार हा फारसी आहे, कामगार फारसी आहे. मग देशी कोणता आहे, तर लुगडे. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला शब्दसिद्धीवरच प्रश्न आहे. आपल्याला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आपण शब्दसिद्धीवर स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. पुढीलपैकी कानडीतून मराठीत आलेले शब्द कोणते? भाई, दाम, करोड, बटाटा, कोबी, हापूस, पेशवा, पोशाख, सामना, भाकरी, गाजर, विळी. मराठीत कानडीतून मराठीत आलेले, तर ते आहे पर्याय क्रमांक 4 मधील भाकरी, गाजर आणि विळी. कारण बघा, भाई, दाम आणि करोड तर हे हिंदीतून आलेले आहेत. त्याच्यानंतर बटाटा, कोबी आणि हापूस हे पोर्तुगीज भाषेतून आलेले आहेत. आणि पेशवा, पोशाख आणि सामना हे फारसीमधनं आलेले आहेत. आपल्याला विचारलं कानडीतून, तर ते आलेत पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर आई रोज देवाला जाऊन येते या वाक्यातील क्रियापद ओळखा. आता तुम्हाला सरळच प्रश्न विचारले. मग आता बघा, आई रोज देवाला जाऊन येते, आई रोज देवाला येते. मग आता तुम्हाला कन्फ्युजन व्हायचा काही प्रश्नच नाही. येते हेच काय क्रियापद आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. कारण याच्यामध्ये जर आपण अजून याला डिवाईड केलं, जसं आई तर कर्ता होईल, त्याच्यानंतर रोज तर ते क्रियाविशेषण होईल, त्यानंतर देवाला तर मग ते अजून डिटेलमध्ये आपण बघितलं तर ते विधेय विस्तार वगैरे होईल, बरोबर आहे. आणि परत जाऊन विचारलं तर मग ते क्रियाविशेषण होईल परत एकदा. म्हणजे इथं तुम्हाला येते कशामुळं, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. एकतर वाक्यातला तो क्रियावाचक शब्द आहे आणि त्यानं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, म्हणून येते हे आपल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघा, उपसर्ग म्हणजे शब्दाच्या नंतर येणारे अक्षरे, शब्दाच्या आधी येणारे अक्षरे, अधिविशेषणे, उपमान. तर आपलं कन्फ्युजन 1 आणि 2 मध्ये जास्त होण्याची शक्यता आहे. कारण आपल्याला माहिती आहे की उपसर्ग म्हणजे अधिविशेषण आणि उपमान तर नाहीच नाही. कारण अधिविशेषण म्हणजे नामाच्या अगोदर येतं, म्हणजे हे तर काही इथं जास्त तुमचं कन्फ्युजन होणारच नाही आहे. आणि उपमान, उपमान म्हणजे ज्याची उपमा दिली जाते ते. उदाहरणार्थ सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे, म्हणजे इथं मोती झालं उपमान आणि अक्षर झालं उपमेय, म्हणजे हे पण उत्तर नाही. इथं काय विचारलं आहे बघा, उपसर्ग म्हणजे काय, तर शब्दाच्या नंतर येणारं किंवा शब्दाच्या आधी येणारं. तर एवढं लक्षात ठेवा की उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी येणारे, शब्दाच्या आधी येणारे, म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जसं बघा, दरसाल हा शब्द आहे, दरसाल, तर दर हा झाला उपसर्ग, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग शब्दाच्या नंतर येणाऱ्या अक्षरांना काय म्हणतो आपण, तर त्यांना आपण म्हणतो प्रत्यय. शब्दाच्या नंतर येणाऱ्याला काय म्हणतो आपण, प्रत्यय. जसं उदाहरणासाठी कारखानदार, कारखानदार हा शब्द आहे, कारखानदार, तर दार हा झाला प्रत्यय, हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणते शब्द अनुकरणवाचक नाहीत ते सांगा.
किरकिर बडबड कडकड गुटगुटीत गडगडाट खदखदून दंगामस्ती धनदौलत मानमरताप लुटलुटू चुटचुट वटवट. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा, अनुकरणवाचक नाहीत असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आता या अनुकरणवाचक म्हणजे काय आहे, ज्याच्यामधून ध्वनी सूचक असतात ते आणि त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची नादमयता असते. आता जर आपण शब्दसिद्धीमध्ये डिटेलमध्ये गेलो तर हे अभ्यस्त शब्दाचे प्रमुख 3 प्रकार पडतात: अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक आणि पूर्ण अभ्यस्त. मग अनुकरणवाचकमध्ये ध्वनिसूचक असतात आणि नादमयता. मग बघा, किरकिर बडबड कडकड गुटगुटीत गडगडाट खदखदून किंवा लुटूलुटू चुटचुट वटवट हे सगळं नादमय याच्यामध्ये. म्हणजे 1, 2 आणि 4 आहेत. आपल्याला विचारलं नाही ते सांगा. मग नाहीत हे म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण मग पर्याय 3 हे अनुकरणवाचक नाहीत याचा अर्थ मग ते कोणते आहेत, किमान एवढं तरी आपल्याला माहीत पाहिजे होतं. ते आहेत अंशाभ्यस्त. अंशाभ्यस्त ते शब्द आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, वाक्यातील कल्पना अधिक खुलून दाखविण्यासाठी वाक्यात त्या भावनेचा उद्गार काढलेला असतो अशा प्रकारच्या वाक्यांना टिंबटिंब असं म्हणतात. अधिक खुलवून दाखवण्यासाठी तर त्यांना आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो. प्रश्न वाचला कीच आपल्याला ते लक्षात येऊ लागलं. उमराचे फूल या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे आपल्याला. खरं तर तो अलंकारिक शब्द होईल, पण तरी पण बघू. उमराचे फूल आपल्याला माहिती आहे की उमराचे फूल म्हणजे क्वचित भेटणारी व्यक्ती. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या बरोबर असलेला शब्द कोणता, तर तो आहे पर्याय 3 मधला अभिष्ट चिंतन. हा व्याकरणदृष्ट्या बरोबर असणारा शब्द आहे. त्यानंतर शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे 1 किंवा अधिक अक्षरे लावून साधित शब्द तयार होतात अशा अक्षरांना टिंबटिंब म्हणतात. थोडंसं आपल्याला जर समजून घेऊन ही व्याख्या आपण जर वाचली आहे तर मला वाटतं आपल्याला ते सोपं जाईल. इथं ते असं म्हणतात की शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे 1 किंवा अधिक अक्षरे, शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे असं आपल्याला व्याख्यात आलेलं आहे. तर शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे याचा अर्थ आपण नंतर असा घ्यायला पाहिजे होता. म्हणजे शब्दाच्या नंतर, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो प्रत्यय. आपण त्याला काय म्हणतो, प्रत्यय म्हणतो. जसं आपण आत्ताच उदाहरण घेतलं ना की जादूगार, दुकानदार, तर दार हा काय झाला, प्रत्यय झाला. कारण उपसर्ग जे आहेत हे शब्दाच्या अगोदर लागतात किंवा पूर्वी लागतात. शब्दाच्या पूर्वी किंवा शब्दाच्या अगोदर हे आपल्याला कळलं पाहिजे. आपलं प्रत्यय आणि उपसर्गामध्ये जास्त कन्फ्युजन झालं असतं. कारण धातू तर हे तर क्रियापदाचे प्रत्ययरहित शब्द, त्याला आपण धातू म्हणतो, क्रियापदाचा प्रत्ययरहित शब्द. आणि शब्दसिद्धी त्याला आपण शब्दसिद्ध होणे असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, रिकामे जागा भरायची आहे आणि काय दिले बघा, वाक्यातील क्रिया वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे क्रियाचे स्थान किंवा काळ दर्शविणाऱ्या शब्दांच्या संबंधास टिंबटिंब असे म्हणतात. तर त्यास म्हटल्या जातं अधिकरण. म्हणजे पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हे विभक्तीच्या कारक अर्थावर प्रश्न आहे. आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये जावं लागेल कारण मराठीमध्ये विभक्तीचे 6 कारक अर्थ आहेत. जसं आपल्याला माहीत पाहिजे की प्रथमाचा अर्थ आहे कर्ता, द्वितीयाचा अर्थ आहे कर्म, त्यानंतर तृतीयाचा अर्थ आहे कारण, चतुर्थीचा अर्थ आहे संप्रदान, पंचमीचा अर्थ आहे अपादान आणि सप्तमीचा अर्थ आहे अधिकरण. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते. आणि जे संबोधन म्हणे त्याला तर हाक मारणे म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, अ इ उ रू लू
हे कोणते स्वर आहेत? साधित स्वर, मूल स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. तर हे स्वर आहेत मूल स्वर. यांना मूल स्वर असं म्हणलं जातं किंवा ऱ्हस्व स्वर असं देखील म्हटलं जातं. मग आता हे साधित स्वर म्हणजे कोणते? तर साधित स्वर म्हणजेच संयुक्त स्वर, ज्याच्यामध्ये ये, ऐ, ओ, औ याला आपण संयुक्त स्वर म्हणतो. आणि दीर्घ स्वर म्हणजे कोणते? तर आ, ई, उ, त्यानंतर ए, ऐ, ओ, औ, आ, ऑ हे काय आहेत? हे दीर्घ स्वर आहेत. मग आपल्याला विचारलं होतं हे कोणते स्वर आहेत? हे फक्त बी असं उत्तर घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे पर्याय 2 फक्त बी बरोबर असं उत्तर घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झालेला आहे असे तर त्यांना आपण सहोदर असं म्हणतो. हे आपल्या पाठ आहे. हे मातृमुखी, मातृप्रेमी, हे मातुल हे वेगळंच त्याचा अर्थ इथं होत आहे. त्यानंतर अनुज अग्रज, ऐच्छिक अपरिहार्य, त्यानंतर कृतज्ञ कृतज्ञ हे सगळे विरुद्ध आहेत बघा एकमेकाच्या. तसं शुद्ध पक्ष यासाठी विरुद्ध शब्द कोणता आहे? तर शुद्ध पक्ष यासाठी विरुद्ध शब्द येईल वद्य पक्ष, म्हणजे पर्याय 2. कारण कृष्ण पक्षाच्या विरुद्ध शुक्ल पक्ष येतं आणि मग आपल्याला शुद्ध पक्षाच्या विरुद्ध वद्य पक्ष घेणं अपेक्षित आहे. म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या शुद्ध पक्ष वगैरे हे काही वेगळाच अर्थ होतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढील वाक्य होकारार्थी वाक्यात परावर्तित करायचे. 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. आता याला आपल्याला होकारार्थी वाक्यात परावर्तित करायचं आहे. तर बघा, 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. तर हे बरोबर वाटतं आपल्याला, पण दुसरे चेक करूयात. 500 रुपयापेक्षा दुसरी मोठी रक्कम नाही. आता नाही याच्यामुळं हे जमणार नाही, म्हणजे हे आपलं दुसरं तर उत्तर होणारच नाही, कारण आपल्याला होकारार्थी करायचं आहे. 500 रुपये ही लहान रक्कम आहे. आता हे पण चुकीचं ठरेल, कारण आपल्याला काय करायचं होतं, या लहानच्या विरुद्ध शब्द इथं असायला हवा होता, जो आपण पर्याय 1 मध्ये क्लिअर वापरलेला आहे. म्हणून पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर होईल. त्यानंतर बघा, आपल्याला योग्य पर्याय निवडा असा एक प्रश्न दिला आहे. अ, आ, ई, उ हे सजातीय स्वर आहेत. तर हे बरोबर आहे, कारण एकाच उच्चार स्थानातून उच्चारली गेली आहेत. अ, ई, उ, ई, ए हे भिन्न उच्चार स्थानातून उच्चारली गेली आहेत. म्हणजे बी पण बरोबर आहे. सजातीय स्वर आहेत, विजातीय स्वर आहेत, म्हणजे पर्याय ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. त्यानंतर पुढील शब्द समूहात न जुळणारा शब्द ओळखा. चांगुलपणा, सैन्य, शौर्य आणि विद्वत्ता. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सैन्य, कारण सैन्य आहे सामान्य नाम आणि बाकीची आहेत भाववाचक नामं. विद्वत्ता, शौर्य आणि चांगुलपणा ही भाववाचक नामे आणि सैन्य आहे सामान्य नाम. म्हणून पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर भलता सलता कोणीतरी या अर्थाचा शब्दसमूह कोणता? तर त्याला म्हणायचं उपटसुंभ. कारण बघा, अष्टपैलू म्हणजे विविध बाबतीत प्रवीण निपुण असलेला, अजागळ म्हणजे निरुपयोगी किंवा वेडसर, आणि अक्षरशत्रू म्हणजे लिहिता वाचता न येणारा. म्हणून पर्याय 1 हेच आपलं उत्तर होणार आहे. त्यानंतर बिंदूच्या खणखणीत उच्चारास काय म्हणतात? तर अनुस्वार म्हणतात. कारण अनुनासिका ज्या असतात हे अस्पष्ट व ओझरता उच्चार असतो नाकातून, म्हणजे ये तर येणारच नाही. त्याच्यानंतर विसर्ग हे श्वास सोडणे किंवा हला झटका देऊन, तर याचा इथं काही संबंध नाही. आणि स्वर ओठांचा किंवा जिभेचा स्पर्श न होता केलेले उच्चार, तर इथं काही संदर्भ नाही. म्हणजे फक्त बी बरोबर, बाकी सर्व चूक. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरायच्या आहेत. एकच व्यंजन दोनदा जोडले तर त्यास टिंबटिंब असं म्हणतात. तर त्याला म्हणायचं द्वित. आता एकच व्यंजन दोनदा जोडले, थोडासा फरक आहे संयुक्त व्यंजन आणि द्वितमध्ये, आपण इथं कन्फ्युजन होईल आपलं. तर एकच व्यंजन, उदाहरणार्थ हा एक शब्द आहे अक्कल, हा एक शब्द आहे. तर एकच व्यंजन आहे, क आणि क आलं रिपीट, म्हणजे क डबल जोडलं तर त्याला द्वित म्हणायचं आहे. मग अक्कल, बक्कल, टक्कल असे कितीतरी तुम्हाला शब्द सांगता येतील. मग संयुक्त व्यंजनामध्ये काय असतं?
तुम्हाला दोन वेगवेगळी व्यंजने एकत्र येतात. जसं एक शब्द बघितला जसं भक्ती हा आहे, क आणि त, मग त्याला आपण संयुक्त व्यंजन म्हणतो. जोड व्यंजन ही काही भानगड नसते मराठी व्याकरणामध्ये. जोडाक्षर आहे, याच्यामध्ये कमीत कमी दोन व्यंजनं व शेवटी एक स्वर येतो, जसं क्ष किंवा ज्ञ. मग आता आपल्याला माहिती आहे की क्ष जो आहे ना जोडाक्षर, क्षचंच बोलूया आपण. क्षचं कसं होईल, क त्याच्यानंतर षटकोणाचं आणि त्याच्यानंतर अ मिळून काय बनला, क्ष. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, अनुक्रमाने पुढील शब्दांचे लिंग ओळखायचे आहे अनुक्रमाने. आणि शब्द दिलेत पगडी, पागोटे आणि रुमाल. मग पगडीचं जर चेक केलं आपण सदळ ढोबळमानाने जर आपण आपलं सूत्र लावलं तर ती पगडी म्हणजे स्त्रीलिंगी, त्याच्यानंतर ते पागोटे म्हणजे नपुसकलिंगी आणि तो रुमाल म्हणजे पुलिंगी. म्हणजे स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी आणि पुलिंगी. मग असं सांगणारा पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, दोघे, उभयता, चारी, पाची ही विशेषणे कोणत्या पोट प्रकारातील आहेत? तर ही जी विशेषणे आहेत ही विशेषणे आहेत साकल्यवाचक. साकल्यवाचक. आता साकल्य म्हणजे काय, तर तितक्या व त्या वस्तूपैकी सर्व. म्हणजे थोडक्यात साकल्य म्हणजे काय, तर जेवढ्या केवढ्या तिथं वस्तू आहेत त्यापैकी सर्व. मग आता आपण म्हणतो ना की जसं त्या पाची वयान किंवा पाची पांडव, म्हणून ते साकल्यवाचक होणार आहे. कारण पूर्णांकवाचक म्हणजे 1, 2, 3 असं होईल. अपूर्णांकवाचक म्हणजे पाव, अर्धा, सव्वा आणि क्रमवाचक म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा महाप्राण व्यंजन. तर हे एकदम सोपा प्रश्न आपल्याला पाठ आहे की महाप्राण को आहे, ह हा काय आहे, महाप्राणी. ळ स्वतंत्र वर्ण आहे. त्यानंतर क्ष हे विशेष संयुक्त व्यंजन आहे आणि ज्ञ सुद्धा विशेष संयुक्त व्यंजन आहे. त्यानंतर पुढील शब्दसमूहास योग्य शब्द सुचवायचा आहे. घरादारास व देशास पारखा झालेला. घरादारास व देशास पारखा झालेला तर त्याला आपण म्हणू निर्वासित. पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण दूरस्थ तर ते दूर राहणारा होईल. निराधार म्हणजे ज्याला कोणी आधार नाही, म्हणजे आधार नसलेला होईल. आणि दरवेशी म्हणजे अस्वलाचा खेळ करणारा होतो. मग घरादारास व देशास पारखा झालेला त्याला आपण निर्वासित म्हणू. त्याच्यानंतर पुढे बघा, सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी या म्हणीसाठी समानार्थी म्हण सांगायची आहे. तर या म्हणीसाठी समानार्थी म्हण होईल ईदभर लाकूड आणि हातभर 12 हात काकडी आणि 13 हात बी. जसं त्याला अजून एक पर्यायी आपल्याकडे म्हण आहे ईदभर लाकूड आणि हातभर ढिलपी. त्याला अजून एक पर्यायी म्हण आहे. ठीक आहे. बाकीचे अर्थ वेगळेच होतात. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर अग, अरे, ए, आहो ही कोणत्या केवल प्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? मौनदर्शक, संबोधनदर्शक, संमतीदर्शक आणि शौकदर्शक. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल की ही संबोधन कळते आपल्याला की संबोधनदर्शक केवल प्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत. कारण मौनदर्शकमध्ये चूपचाप, चीप, गपचीप. संमतीदर्शकमध्ये ठीक, हा, अच्छा. आणि शोकदर्शक म्हणजे अरे रे, हाय, हाय हाय अशी केवल प्रयोगी अव्यय येतील. इथं संबोधनदर्शक असं उत्तर अपेक्षित आहे. त्यानंतर उतार्यावर आधारित प्रश्न आहेत. क्वेश्चन क्रमांक 41 ते 45. आता आपल्याला मोबाईलच्या सोयीनुसार जावे लागेल. प्रबोधन युगात कशाला जास्त महत्त्व होते? म्हणजे बघा, जर उतारा तुम्हाला सोडवायचा असेल तर एक लक्ष काळजीपूर्वक घ्या की उतार्याच्या अगोदर तुम्ही सर्व प्रश्न एकदा वाचून घ्या. म्हणजे त्या प्रश्नातले काही शब्द तुमच्या लक्षात राहतात आणि तुम्ही उतारा वाचतानाच तुम्हाला क्लिक होतं की या प्रश्नाचं उत्तर इथं मिळणार आहे. जसं समजा आपण एक प्रश्न वाचला की प्रबोधन युगात कशाला जास्त महत्त्व होते. मग आता आपल्याला तो उतारा वाचायचा आहे. मग आपल्याला तो जर उतारा वाचला आता आणि आपण लक्षात ठेवलं की प्रबोधन युगात कशाला जास्त महत्त्व होते, मग आपण ज्यावेळेस वाचन करू त्यावेळेस आता हे मी तर PDF फाईलवर हे शोधलेली आहेत उत्तरं. कीर्तन आणि शायरी या दोन्ही नाही. म्हणजे जर आपण इथं जर बघितलं तर
प्रबोधन युगामध्ये कीर्तन आणि शायरी. हे बघा, प्रबोधन युगात ज्या अनेक चळवळी झाल्या त्यात कीर्तन आणि शायरी या दोन्हींनाही महत्त्व होतं. म्हणजे क्वेश्चन क्रमांक 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 41चं उत्तर तुम्हाला इथं मिळून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे की संतांनी आपल्या प्रचाराचे माध्यम म्हणून कशाचा स्वीकार केला नाही. पण स्वीकार कशाचा केला आहे? स्वीकार केला आहे लोकछंद, लोकगीतसरणी आणि लोकनाट्याचा स्वीकार केला आहे. त्यांनी तमाशाचा स्वीकार केला नाही. म्हणजे तमाशा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय तुम्हाला परिच्छेदामध्ये लोकछंद, लोकसरणी आणि लोकनाट्य असे शब्द तुम्हाला शोधायची होती. म्हणजे आपण जर प्रॉपर जर पॅराग्राफ जर शोधला तर लगेच आपल्याला ते मिळून जातील शब्द. जसं बघा, आपल्याला तिथे दिसतं आहे की संतांनी आपल्या प्रचाराचे माध्यम म्हणून लोकछंदाचा, लोकगीतसरणीचा आणि लोकनाट्याचा म्हणजे या 3 गोष्टीचा प्रचारासाठी उपयोग करून घेतला. कशासाठी? म्हणजे तमाशा आहे ऑड आहे म्हणून ते उत्तर आपलं आलेलं आहे. म्हणजे क्वेश्चन क्रमांक 42 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मिळतं. तशीच सर्व प्रश्न तुम्ही सोडवा. जसं आता आपण डायरेक्ट उत्तरं घेऊया. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते तुम्ही बघू शकता किंवा आपल्या ओएसिस स्टडी पॉईंटला मी ही प्रश्नपत्रिका टाकतो जेणेकरून तुम्हाला तिथं देखील हा पॅराग्राफ बघता येईल आणि हे प्रश्न सोडवता येतील. आता या उतार्याला शीर्षक दिलं आपण नवप्रबोधन आणि लोकमाध्यमे. त्याच्यानंतर कोणाची कीर्तने लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्रह्मसमाजीय कीर्तनकार. ही उत्तरं आपल्याला पर्यायानुसार सोडायची असतात. तुमचं जे नॉलेज आहे ते इथं वापरायचं नसतं. जे तुम्हाला उतार्यामध्ये दिले तेच उत्तरं तुम्हाला घ्यायची असतात. त्यानंतर 45चं पर्याय 3 संत साहित्य हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. परत एक उतारा दिला आहे. कधीकधी तुम्हाला या बदल्यात कविता देखील देऊ शकतात. कवितेवर आधारितसुद्धा तुम्हाला प्रश्न असू शकतात. जीवनाच्या शास्त्रातील तत्वांचे वैशिष्ट्य असे की ती. इथं डायरेक्ट उत्तर घेऊया आपण. तुम्ही व्हिडिओ पॉज करून तो उतारा बघा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला हा क्वेश्चन पेपर मिळून जाईल. क्वेश्चन क्रमांक 46चं उत्तर आहे 3. क्वेश्चन क्रमांक 47चं उत्तर आहे 3 ज्ञान. क्वेश्चन क्रमांक 48चं उत्तर आहे 3 सृष्टीच्या अस्तित्वाची. क्वेश्चन क्रमांक 49चं उत्तर आहे गगनाप्रमाणे म्हणजे 2 आणि क्वेश्चन क्रमांक 50चं उत्तर आहे 3. मला वाटतं आपण थोडंसं पॅराग्राफ आणि मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे आपण ते सोडवलं नाही. पण मी परत एकदा सांगेल की तुम्हाला पॅराग्राफ प्रत्यक्ष सोडवावा लागेल आणि अगोदर प्रश्न वाचायची सवय लावा. पॅराग्राफ तुम्हाला सोपं जाईल सोडवणं. तुम्ही ट्राय करून बघा, निश्चित तुम्हाला त्याचा फरक पडणार आहे. मला वाटतं हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.